नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, सांगायचं झालं तर आपली जी ही महावितरणची भरती होती ती कोणती भरती होती, तिचा नंबर काय होता? तिचा नंबर होता पहा या ठिकाणी 6/2023। ओके, आणि या भरतीमध्ये आपल्याला किती जागा वाढून दिल्या ते तुम्हाला मी सांगतो। तर या ठिकाणी 39 जागा वाढून दिल्या। त्यामध्ये चेंजेस एवढा झाला की काही कास्टच्या जागा त्या ठिकाणी वाढल्या, पण ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या। मग या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ओपनच्या आणि ईडब्ल्यूएस यांच्या दोघांच्या जागा कमी झाल्या आणि यामधूनच त्यांनी काय केलं, मग एसीबीसी काय एसीबीसीच्या जागा या ठिकाणी 510 त्यांनी या ठिकाणी नवीन एक गट तयार करून त्या ठिकाणी दिला आहे मित्रांनो। ओके, तर यामध्ये आपल्याला मेन पॉईंट या ठिकाणी बघायची की मुलांनी काही प्रश्न या ठिकाणी विचारले, त्या प्रश्नाचे सर्व उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितले त्यांनी, वरील जी भरती आहे त्यांनी जी काढली भरती त्यामधील काही जागा कॅन्सलसुद्धा होऊ शकतात, कमीसुद्धा होऊ शकतात आणि जास्तसुद्धा होऊ शकतात, हे त्यांनी या ठिकाणी दिले। ओके, त्यामध्ये आपण मेन पॉईंट या ठिकाणी बघणार आहे। बघा, अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे त्याला अराखीव म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, खुला। ओके, अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे, तसेच सदर उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। बघा, या ठिकाणी ज्या मुलांनी म्हणजे जे ओपनमध्ये आहेत आणि त्यांनी ईडब्ल्यूएसमधून फॉर्म भरला होता, ओके, आता त्यांना कशामधून फॉर्म भरायचा, एसीबीसीमधून फॉर्म भरायचा आहे आणि एसीबीसीमधून फॉर्म भरण्याकरता काय नियम आणि काय नियमावली या ठिकाणी त्यांनी सांगितली ती त्यांनी खाली दिले, असं ह्या पॉईंटमध्ये त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे। ओके, बघा, या ठिकाणी शासन निर्णय कोणता आहे, फेब्रुवारी महिन्यात जो आला होता तो निर्णय। ओके, अन्वय ओके जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सादर मूळ जाहिरातीस अनुसरून राखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ओके सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक आहे। बघा, ज्या मुलांना या ठिकाणी एसीबीसीमधून या ठिकाणी हे घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, ते आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना एसीबीसीमधून या ठिकाणी फॉर्म भरणं अनिवार्य आहे। ओके, बघा, या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग यांचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवारांचा मूळ जाहिराती बघा जो पहिला अर्ज होता तो रद्द करण्यात येईल। म्हणजे काय, जो तुम्ही पहिला अर्ज भरला होता, ओके, आणि आता तुम्हाला एसीबीसीमधून अर्ज भरायचा आहे, जो पहिला अर्ज होता तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल। आता मग त्यांनी एवढं पण सांगितलं की मी अर्जामध्ये चेंजेस करायला देणार आहे। ओके, मग अर्जामध्ये जर ते चेंजेस करायला देणार आहे तर आपला पहिला अर्ज तो राहणार नाही ना। ओके, मग त्यांनी जर सांगितलं आहे असं की तुम्ही जर नवीन अर्ज परत भरला तर पहिला अर्ज कॅन्सल होऊन जाईल, त्यामध्ये काही टेन्शन नाही। लक्षात ठेवा, तुम्ही जो प्रश्न मला एक विचारला होता की सर आता पाठीमागचा अर्ज आम्ही भरला आहे, आता हा परत अर्ज भरायचा तर पाठीमागच्या अर्जाचं काय, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, पहिला अर्ज ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी कॅन्सल होत असतो, असं या ठिकाणी मित्रांनो मेन्शन केलं आहे। ओके, बघा, त्यानंतरचा काय या ठिकाणी पॉईंट सांगतो। बघा, ज्या एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये बघा ज्या एसीबीसी प्रवर्गात जे मुलं येतात त्यांनी काय ईडब्ल्यूएस या प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहे। मग आता काही मुलांनी मला विचारलं होतं आम्ही ईडब्ल्यूएसमध्येच अर्ज ठेवू शकतो का, तर हा पॉईंट त्यांच्यासाठी आहे, त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे। बघा, त्यांनी खुल्या अथवा एसीबीसी प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे। म्हणजे जे मुलं या ठिकाणी एसीबीसीमध्ये येतात आणि त्यांनी ओपन किंवा या ठिकाणी बघा ओपनमध्ये असेल तर चालतं, पण या ठिकाणी ईडब्ल्यूएसमध्ये त्यांनी दिलं आहे। बघा, ज्या एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांना खुल्या अथवा एसीबीसी प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे। म्हणजे त्यांना तो ईडब्ल्यूएसमधला अर्ज काढायचा आहे आणि तो एसीबीसीमध्ये टाकायचा आहे किंवा मग डायरेक्ट ओपनमध्ये टाकायचा आहे। जर त्यांनी तो अर्ज ईडब्ल्यूएसमध्ये जर ठेवला अन्यथा पुढे दिले बघा, अशा उमेदवारांची विकल्प न भरता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निवड झाल्यास म्हणजे तिथून जर त्याची निवड झाल्यास त्याची निवड डायरेक्ट त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे। मग तुमचा त्या ठिकाणी काही फायदा नाही आहे ईडब्ल्यूएसमधून फॉर्म भरून। जर तुम्ही एसीबीसीमध्ये येत असेल तर तुम्हाला एसीबीसीमध्येच फॉर्म भरायचा आहे किंवा मग ओपनमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता। ओके, बघा, त्यानंतर काय दिलं आहे, अधिक 2 वर्षाची सूट दिली आहे कुणाला, जे एसीबीसीचे मुलं आहे। ओके, मग आता कुणा एसीबीसी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये या ठिकाणी शिथिलता दिली। मग ते कशासाठी, कोणता निर्णय, तो 3/3/2023चा, म्हणजे जो कोरोना काळ होता मित्रांनो त्यामध्ये आपल्याला हा
निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या निर्णयानुसार, त्या नियमानुसार या ठिकाणी ते 2 वर्ष त्या ठिकाणी वाढवून दिले आणि परत 5 वर्ष वाढवून दिले. ते कोणते? बाकीच्या ज्या कास्ट आहे त्या कास्टनुसार 5 वर्ष ACBC साठी त्यांनी या ठिकाणी वाढवून दिले. मग जे मुलं आता या ठिकाणी त्यांचं वय झालेलं होतं, ते या ठिकाणी त्यांचं वय बसत नव्हतं, ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. त्याची काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे. बघा त्यानंतर काय या ठिकाणी बघा, ACBC उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाहीत त्यांनाही अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येईल. म्हणजे आता त्या ठिकाणी जर आपली वेबसाईट चालली नसेल, या ठिकाणी जर तारीख संपली असेल आणि तुम्ही अर्ज करू शकले नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आता या वेळेस अर्ज करू शकणार आहात, ते अर्ज करू शकतात असं त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर बघा, कंपनीच्या ते आपला या ठिकाणी वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवरती आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर काय, ACBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी. म्हणजे यांनी ही ॲड दिली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही लवकरात लवकर ACBC जे मुलं आहे त्यांनी त्यांचं कास्ट आणि नॉन क्रिमिलियर त्यांनी त्या ठिकाणी काढून घ्यायचं आणि त्याची डिटेल या ठिकाणी दिलेली. ओके, बघा, ACBCचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी वहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, अंतिम दिनांकाच्या पहिले पाहिजे. काय? अंतिम दिनांकाच्या पहिले पाहिजे म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला कसं कळलं हे? बघा, जर तुम्हाला आता आज अर्ज भरायचा आहे, जे तुमचे डॉक्युमेंट आहे म्हणजे तुमचं कास्ट आणि नॉन, ते कालच्या तारखेच्या पहिलंच या ठिकाणी लागणार आहे. ओके, मग तुम्ही म्हणसान या ठिकाणी आता आम्हाला आज अर्ज भरायचा आहे, आम्ही त्याला आणि उद्या आमचे डॉक्युमेंट येणार आहे, असं चालणार आहे का? नाही. तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे त्या दिवशीचे पहिले तुमचे त्या ठिकाणी काय लागणार आहे? डॉक्युमेंट ते लागणार आहे. आणि या ठिकाणी दिलं आहे NCL सर्टिफिकेट. म्हणजे NCL सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं असतं मित्रांनो नॉन क्रिमिलियर. ओके, तेच असतं, बाकी दुसरं कोणतं सर्टिफिकेट ते नाही आहे. बघा त्यानंतर काय, सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, जे मुलं 29 डिसेंबरपर्यंत पासआउट आहेत तेच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे, त्यानंतरचे मुलं अर्ज करू शकणार नाही आहे. या ठिकाणी असं नमूद केलं आहे. बघा या ठिकाणी मी वाचून दाखवतो परत. बघा, सदर पदाचा मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा म्हणजे शैक्षणिक अर्हता जी आहे ती गणण्याचा दिनांक काय आहे? या ठिकाणी 29 डिसेंबर आहे. म्हणजे 29 डिसेंबर नंतर जे मुलं पास झाले, मग ते फेब्रुवारीमध्ये असेल, मार्च, एप्रिल, मे, जून किंवा मग या ठिकाणी डिसेंबरच्या 30 तारखेनंतर किंवा असेल, ते या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे का? नाही मित्रांनो. ओके, नवीन मुलं असे म्हणजे ज्यांची पासआउट 29 नंतरची आहे ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहे. ओके, त्यानंतर बघा, ACBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता उच्चतम वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजे कोरोना काळाचा तो नियम होता त्याचे 2 आणि हे बाकीच्या कास्टसारखे 5 असे 7 वर्ष या ठिकाणी वाढून भेटणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर सर्व काही डिटेल त्यांनी दिली आहे की आपली ही जी ॲड आली आहे ती 21/6/2024 आली होती, एवढी डिटेल त्यांनी या ठिकाणी दिली. ओके, मूळ जाहिरातीत क्रमांक जी 6/23ची जाहिरात होती मधील तसेच जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्ती अपरिवर्तित राहील. ओके, हे यांनी या ठिकाणी दिलं आहे. ओके, अशा पद्धतीने डिटेल या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. तर तुम्हाला एवढंच सांगतो, जे ACBCमधून मुलं येतात ओके त्यांनी लवकरात लवकर त्यांचं कास्ट आणि नॉन क्रिमिलियर काढायचं आहे. ओके, आणि ते काढल्यानंतरच फॉर्म भरायचं मित्रांनो. आणि ते असं समजा ते काढायचे आपल्याला आज फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट उद्या येणार आहे, असं चालणार आहे का? नाही. त्यामुळे लवकरात लवकर ते तुम्ही काढून घ्यायचं. ओके, आणि मित्रांनो ज्या मुलांना या ठिकाणी पॉवर सिस्टम आणि मशीन हे एकदम परफेक्ट करायचे आणि त्याचे ईबुक लागतात, ते आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला त्या ठिकाणी आहे. आणि ज्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे, टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे, ते त्या ठिकाणून टेस्ट सिरीजसुद्धा लावू शकतात. एकदम कमी कॉस्टमध्ये त्या ठिकाणी आपण ती अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण या सेशनला थांबूया आणि भेटू अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा.